नमस्कार. समाजशास्त्र विषयातील सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी या अभ्यासक्रमातील सामाजिक चळवळ ही संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. ही संकल्पना समजून देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस या विद्याशाखेतील प्राध्यापक डॉक्टर एन.आर. चौधरी सर. सर, मला असं सांगा की समाजशास्त्राचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे अर्थशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, तर याच्यामध्ये सामाजिक चळवळ ही संकल्पना आपण कशी विशद करू शकाल किंवा काय व्याख्या कशी करता येईल त्याची? सामाजिक चळवळीचा अभ्यास करताना आपणास सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संघर्ष हा जाणून घ्यायला पाहिजे. संघर्ष जाणून घेणं म्हणजे काय, तर आपण 11 सप्टेंबरची जी घटना घडली, जागतिक व्यापारी संघटनेची जी बिल्डिंग होती वर्ल्ड ट्रेड सेंटर, ओके, त्यावर अतिरेक्यांनी जो अटॅक केला, जो आघात केला 2 विमानांचा, त्यातून जो संघर्ष निर्माण झाला, हे असे संघर्ष आपण सामाजिक शास्त्रातून जाणून घेऊ शकतो. सामाजिक शास्त्रे किती आहेत, तर 5 आहेत. इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे आणि राज्यशास्त्र. तर इतिहासात आपण आता एखादी घटना संघर्षाची कशी जाणून घेतो, तर कालानुरूप ज्या घटना घडत असतात त्या घटनांची आपण नोंद घेतो. बरोबर. तसंच अर्थशास्त्रामध्ये काय असतं, उत्पादन आणि त्याची वाटणी, या वाटणीतून येणारी जी समस्या असते आणि त्यातून निर्माण होणारा जो संघर्ष असतो, बरोबर, त्याचा आपण अभ्यास करतो. आता मानसशास्त्रात आपण काय करतो, तर मानसशास्त्रामध्ये भावना, आवेश ह्यातून निर्माण होणारे जे संघर्ष असतात, बरोबर, सामूहिक पातळीवर विशेषतः, त्याचा आपण अभ्यास करतो सामाजिक चळवळ म्हणून. समाजशास्त्रामध्ये काय असतं, तर माणसामाणसामध्ये जे सामाजिक पारस्परिक संबंध असतात, ह्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि संघर्ष जे असतात त्याचा अभ्यास करतो. आता समाजशास्त्रानंतर राज्यशास्त्राकडे बघूया. राज्यशास्त्रामध्ये आपण सत्ता संघर्षाचा अभ्यास करतो. म्हणजे याच्यामध्ये प्रमाण काय असतं, तर राजकीय व्यवहार. बरोबर. राजकीय व्यवहार हा महत्वाचा असतो. तेव्हा सामाजिक चळवळ ही संकल्पना जाणून घेताना महत्वाचा घटक म्हणजे संघर्ष. बरोबर. मला एक असं विचारायचं होतं की सामाजिक चळवळ ही जी संकल्पना आपण किंवा त्याचे प्रकार सांगितले, तर या सामाजिक चळवळीवर कोणी व्याख्या केल्या आहेत का? हा, याच्यावर विविध शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. विशेषतः आपण आता येथे जे चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण सामाजिक चळवळ ही संकल्पना जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. बरोबर. त्यासाठी ब्लूमर याने व्याख्या केलेली आहे, तसंच गॅसफिल्डने व्याख्या केलेली आहे, टर्नर आणि किलियनने व्याख्या केलेली आहे, आणि आपला भारतीय समाजशास्त्रज्ञ M.S.A. राव याने सुद्धा काही व्याख्या दिलेली आहे. अशा विविध व्याख्या विविध समाजशास्त्रज्ञांनी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. बरं, तुम्ही आता ब्लूमरचं नाव घेतलं, त्याने नक्की कोणती व्याख्या केलेली आहे? आता ब्लूमरची व्याख्या आहे, ती व्याख्या पहा. त्यात काय दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये रूढ सामाजिक संबंध हे आपल्याला बघायचे. बर, हा महत्वाचा शब्द आहे त्यातला, या व्याख्येतला हा महत्वाचा शब्द आहे, रूढ सामाजिक संबंध. तसंच आता रूढ सामाजिक संबंधामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे लागतात. बर. सांघिक प्रयत्न केल्यानंतर नुसते सांघिक प्रयत्न केल्याने काही सामाजिक चळवळ घडत नाही. या सांघिक प्रयत्न म्हणजे लोकांचा सहभाग याच्यात असावा लागतो. अशा पद्धतीने ब्लूमरने जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये रूढीचा संबंध, तसाच लोकसहभागाचा संबंध आणि सांघिक प्रयत्न हे 3 महत्वाचे शब्द आहेत. अस्पृश्यता निवारण, महार, मांग वगैरे यांना देवळात प्रवेश देत नव्हतो आपण, तेव्हा देवळात प्रवेश मिळवण्यासाठी या लोकांनी एकत्र येऊन एक चळवळ उभी केली. आता ही चळवळ उभी केली म्हणजे काय, त्यांनी सामाजिक बदल घडवण्यासाठी ते एकत्रित आले. बरोबर. म्हणजे त्यांनी एक लोकसहभाग निर्माण केला याच्यामध्ये, आणि ते याच्यासाठी त्यांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीला आपण अस्पृश्यता निवारण चळवळ म्हणतो. बरोबर. आता ब्लूमरच्या व्याख्येमध्ये सामाजिक चळवळीचा अर्थ समजून घेतला. सर, मला एक असं विचारायचं होतं, मी कुठेतरी वाचलेलं आहे म्हणजे या संदर्भातलं की वाचन करत असताना हेबरले या व्यक्तीविषयी मी थोडं, हेबरले, रुडॉल्फ हेबरले सुद्धा आहे, त्यांनी काही व्याख्या केली आहे. त्याने जी व्याख्या केलेली आहे ती विशिष्ट पद्धतीने व्याख्या केलेली आहे.
आता रुडोल्फ हेबर्लेची व्याख्या पहा. हम्म. ह्यात काय दिलेलं आहे, हम्म. तर या व्याख्येमध्ये समाजाचा संबंध जो असतो त्याचा ढाचा हा महत्वाचा आहे. बर. आणि या ढाच्यामध्ये जो मूलगामी परिवर्तन घडवायचं असतं हम्म. ते बघणं हे महत्वाचं आहे. बर. तसंच नवीन विचार आपल्याला जर द्यायचे असतील समाजाला, हम्म. हम्म. तर ते नवीन विचार देताना जे सांघिक प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी जी सामाजिक चळवळ निर्माण होते हम्म. हम्म. ती रुडोल्फ हेबर्लेने दिलेली आहे. बर. आता ह्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर रशियन क्रांती जी आहे याच्यामध्ये साम्यवाद हा महत्वाचा ढाचा होता त्यांच्या समाजाचा. हम्म. हम्म. आता या समाजाच्या ढाच्यात हम्म. संबंधात हम्म. मूलगामी परिवर्तन घडलंय. हम्म. म्हणजे काय तर साम्यवाद हम्म. हा पूर्णपणे आपण बदललाय. बर. साम्यवाद जाऊन आता तिथे दुसरा ढाचा निर्माण झालेला आहे. बरं. म्हणजे चळवळीतून हा ढाचा पूर्णपणे ढासळला आणि नवीन ढाचा तयार झाला. जुना ढासळून नवीन ढाचा तयार झाला. तसंच नवीन विचार देत असताना, नवीन विचार प्रणाली देत असताना एखाद्याकडे नेतृत्व असतं, त्यातून नवीन विचार प्रणाली देता येते. ती नवीन विचारी प्रणाली देणं म्हणजे सुद्धा एक नाविन्यपूर्ण चळवळ घडवून आणू शकतो आपण. अशा पद्धतीने रुडोल्फ हेबर्लेने जी काही व्याख्या दिली आहे ती तुम्हाला आता समजली असेल. गॅसफिल्डची पण एक कुठली तरी व्याख्या आहे. आता गॅसफिल्डची व्याख्या पहा. गॅसफिल्ड काय म्हणतो, प्रस्थापित समाज रचना हा त्याचा महत्वाचा शब्द आहे. बर. दुसरा शब्द आहे सामुदायिक मागण्या. अच्छा. आता हे जाणून घेण्यासाठी आपण बघूया प्रस्थापित समाज रचना म्हणजे काय. तर वर्षोनवर्ष आपण बघतोय की बायका किंवा स्त्रिया या घरातली कामं करतात आणि माणसं हे नोकरी करतात. परंतु आता आपण काय बघतो की स्त्रियांनी सुद्धा एक चळवळ उभी केलेली आहे. बरोबर. उदाहरणार्थ स्त्री आरक्षण चळवळ. बरोबर. ह्यातून आपणास गॅसफिल्डची व्याख्या स्पष्ट होते. नाही ते 33% वगैरे जे आहे ते सगळं या हा, संदर्भात आहे. 33% आरक्षण जे आहे बरोबर. ते ह्याच्यात आलेलं आहे. अच्छा. तसंच ग्रामीण समाजाचं म्हटलं तर पंचायत राजमध्ये सुद्धा आपण स्त्रियांना काही स्थान दिलेलं आहे. बरोबर. तेव्हा ही स्त्रियांची जी चळवळ उभी राहिली आहे त्याचे हे परिणाम आपल्याला दिसतात. बरोबर. यातून आपल्याला गॅसफिल्डची व्याख्या स्पष्ट होते. टर्नर आणि किलियननी व्याख्या केलेल्या आहेत, तर त्यांच्या व्याख्यांची ठळक वैशिष्ट्ये कोणती. आता टर्नर आणि किलियनची व्याख्या बघा. टर्नर आणि किलियन काय म्हणतो, तर सामाजिक परिवर्तनासाठी लागणारी सांघिक प्रवृत्ती हे त्याच्यात महत्वाचं आहे. बर. तसंच आता सामाजिक परिवर्तनासाठी प्रवृत्त होणे हा त्याच्यात महत्वाचा एक संदर्भ आहे. तर यासाठी काय करावं लागतं, तर आपण एक उदाहरणावरून आपण हे बघूया याची व्याख्या कशी स्पष्ट होईल. विशेषतः आता आपण बलात्काराचे काही विशेष घटना बघतो. यासाठी स्त्रियांनी बऱ्याच वर्षापासून एक प्रयत्न केलेला आहे की बलात्काराच्या केसेसमध्ये माणसांना, पुरुषांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. तर ह्यासाठीचे जे प्रयत्न एकसारखे प्रयत्न करतायत, हे जे सांघिक प्रयत्न स्त्रियांचे चाललेले आहेत, ह्याच्यातून आपल्याला टर्नर आणि किलियनची व्याख्या स्पष्ट होते. सर, आपले भारतीय समाजशास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर राव, त्यांचं काय म्हणणे, त्यांनी कोणती व्याख्या केलेली आहे. आता MS राव हे जे आहे यांची व्याख्या प्रथम पहा. या व्याख्येत काय म्हटलेलं आहे, तर या व्याख्येत असं आहे की पूर्वी जो काही आदर्श आपण मानलेला होता किंवा आता जो काही नवीन आदर्श दिला गेला, त्याविषयी जी चळवळ होते ती सामाजिक चळवळ. त्यासाठी जे सांघिक प्रयत्न केले जातात, यासाठी एखादं नेतृत्व लाभतं, त्यातून ही सामाजिक चळवळ उभी राहते. उदाहरणार्थ अण्णा हजारे यांची ग्राम आदर्श चळवळ, त्यांनी जामखेडमध्ये एक आदर्श ग्राम रचना तयार केली. ही काही एकाएकी तयार झाली नाही. त्यांनी एक आदर्श समोर मांडला आणि त्यातून एक नेतृत्व या गावाच्या लोकांना दिलं आणि त्यातून ही चळवळ उभी केली आणि सर्वांनी एकत्रित येऊन या चळवळीत लोकसहभागातून ग्राम आदर्श रचना निर्माण केली.
अशाच आता नवीन चळवळी म्हणजे पर्यावरण चळवळी आलेल्या आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये नवीन नवीन आदर्श आपणास दिसतात. तर अशा पद्धतीने M.S.A. राव यांची व्याख्या आपल्याला स्पष्ट होते. आता ह्या सगळ्या व्याख्या आपण आता पाहिल्यात, त्या सगळ्या व्याख्यांवरनं काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील का? आपण आता ह्या व्याख्या पाहिल्यात, हं. याच्यावरून ठळक वैशिष्ट्य काय आहेत हे आपल्याला बघता येतं. आता ही ठळक वैशिष्ट्य अभ्यासताना हं. आपण काय बघायचं तर चळवळ उदयास कशी आली, बर. त्याच्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य काय होती, हं. तसंच आवश्यक काय होतं. हं. अशा पद्धतीने आपण एक एक व्याख्या जर पाहिली तर आपणास असं लक्षात येतं की समाजावर काहीतरी दडपण असतं, हं. त्याच्यासाठी काहीतरी प्रतिकार केला जातो. हे एक कारण असतं सामाजिक चळवळ घडण्यासाठी. हं. तसंच जुन्या रूढी असतात हं. ज्याच्यातून काही अमानुष प्रकार घडत असतात. हं. उदाहरणार्थ सती जाणं वगैरे हं. अशा ज्या गोष्टी आहेत याच्यातून एक चळवळ उभी राहते. तसंच गुलामी, पारतंत्र्य बरोबर. आणि काही सामाजिक संकेताच्या विरोधात सुद्धा हं. नवविचारवाद किंवा संघर्ष असे घडत असतात. बरोबर. त्यातून सुद्धा चळवळ उदयास येते. बरोबर. तसंच एक मानवी सुख हं. महत्वाची गोष्ट असते. तेव्हा दुःख हं. जेव्हा समाजाच्या पदरी येतं हं. तेव्हा सुद्धा एखादी चळवळ उभी राहते. म्हणजे मानवी सुखासाठी सुद्धा सामाजिक चळवळ उभी राहू राहते. शकते. बरोबर. तेव्हा या कारणावरून सामाजिक चळवळ उदयास येते. हे एक वैशिष्ट्य आपण या व्याख्यांमधून बघितलं. बरोबर. तसंच हां. आणखीन याच्यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं तर सांघिक कृती म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन केलेली कृती ही एक महत्वाची प्रक्रिया याच्यामध्ये आहे. बरोबर. तसंच सर्वांनी एकत्र येणं एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे तो लोकसहभाग, त्याला आपण लोकसहभाग म्हणतो, तो असणं आवश्यक असतं. तसंच या चळवळींमध्ये एक उद्दिष्ट असतं किंवा आपण त्याला ध्येय म्हणूया. हं. एक ध्येय असतं. या ध्येयाच्या मागे लागून लोकसहभागातून सांघिक कृतीतून ही सामाजिक चळवळ घडत असते. हं. हं. हे एक वैशिष्ट्य आहे. बर. ते या व्याख्यांमधून आपण बघितलं. बरोबर. तसंच आवश्यक गोष्ट काय असते सामाजिक चळवळीला, या सर्व दोन्ही याच्यातून हं. उदयास आलेल्या कारणातून आणि या वैशिष्ट्यपूर्ण वृत्तीतून हं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो पाया असतो सामाजिक चळवळीला, हं. त्या सामाजिक चळवळीचा पाया म्हणजे संघटात्मक वृत्ती. बर. म्हणजे कुठल्याही सामाजिक चळवळीसाठी संघटनात्मक वृत्ती ही वृत्तीची निर्माण आवश्यकता आहे. व्हायला पाहिजे, बरोबर. तरच सामाजिक चळवळ घडू शकते. हं. अशा पद्धतीने ही सामाजिक चळवळीची ठळक वैशिष्ट्ये आपण आता जाणून घेतली. मला एक असं विचारायचं होतं की सर्वसाधारणपणे सामाजिक चळवळी कोणत्या ठळक सामाजिक संकल्पनांवर आधारित असतात? ठळक संकल्पना म्हणजे सांघिक वृत्ती हीच महत्वाची आहे बरं. आणि संघटनात्मक पाया, बर. या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण कुठल्या गोष्टीपासून वंचित जर असू हं. तर त्यातून सामाजिक चळवळ निर्माण होते. बर. याच्यासाठी समूह हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. समूह कुठल्याही चळवळीसाठी समूह असणं हे अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक. एकट्या माणसाने चळवळ सुरू केली आणि एकटाच तो राहिला तर त्या चळवळीला अर्थ उरत नाही का? एकटा माणूस असेल पण त्याच्याकडे जर नेतृत्व असेल हं. आणि त्याच्या नेतृत्वाला जर अनुयायी मिळाले हो. आणि त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट असेल की ज्याच्यातून समाजाचा खरोखर फायदा होत असेल बरोबर. तर त्याला नक्कीच अनुयायी मिळतात हो. आणि त्यातून चळवळ उभी राहू शकते. म्हणजे चळवळ ही नेतृत्वावर सुद्धा अवलंबून असते. सर, हे तर आता कळलं की कुठल्याही सामाजिक चळवळीला चांगल्या नेतृत्वाची आणि समूहाची गरज असते. तर मग या सामाजिक चळवळीचे प्रकार किती आणि कोणते आहेत? सामाजिक चळवळीचे मूलभूत दोनच प्रकार आहेत. बर. एक म्हणजे सुधारणावादी चळवळ हं. आणि दुसरी क्रांतिकारी चळवळ. बर. आता याच्यामध्ये आणखीन विविध चळवळींची नावं आपणास नेहमी आढळतात. हं. उदाहरणार्थ आविष्कृत चळवळी, बर. त्याच्यामध्ये धर्मपंथीय चळवळी ही महत्वाची असतात. हं. 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 या चळवळीमध्ये काय आहे तर आपण आता बघतो सध्या की आसाराम बापू, हां. ओशो हां. वगैरे ह्या ज्या चळवळी आहे हं. याच्यामध्ये
आपण प्रचंड जनसमुदाय गेलेला आढळतो आपल्याला या कार्यक्रमांसाठी. पण याच्यातून त्यांना काय साधायचं असतं, तर त्यांच्या जीवनात जो ताणतणाव येतो त्यातून त्यांना एक शांतता हवी असते, मनःशांती हवी असते. अशा पद्धतीने ही धर्मपंथीय चळवळ निर्माण होत असते, एक आकाराला येत असते. परंतु खरोखर त्यांना ताणतणावातून मुक्त होता येतं का, हा प्रश्न राहतोच. बरोबर. तेव्हा ज्यांना यातून खरोखर ताणतणावातून शांतता मिळते ते या चळवळीत खरोखर सहभागी होत असतात आणि कायम सहभागी होतात. किंवा म्हणजे त्या चळवळीने काहीतरी परिवर्तन घडू शकतं हा. जर त्यांना मनःशांती मिळाली तर. पण काहींना ती मनःशांती मिळत नाही, हो. त्याच्यामुळे ते लोक परत पुन्हा जात नाहीत. त्यामुळे ती चळवळ आकारास येऊ शकत नाही. बरोबर. पण ज्या लोकांना शांतता मिळते ते लोक कायमचे त्यात जात असतात आणि त्यातून त्यांना शांतता मिळत असते आणि ही चळवळ आकारास येत असते. बरोबर. तसंच आता फॅशन चळवळ हा नवीन एक नाव आहे. फॅशन म्हणजे आपल्या दृष्टीस काय येतं, तर ड्रेस पॅटर्न म्हणजे कपड्यांमधील बदल. फॅशन म्हटले की कपड्यांमधील बदल हा आपण. बरोबर. पण कपड्यांमधील बदल म्हणजे काय, कोणाला समोर ठेवून हा बदल केला जातो ह्यावर ते अवलंबून असतं. फॅशन चळवळ म्हणजे फक्त कपड्यांमधील बदल नव्हे, तर बोलण्याची ढब यामधील बदल सुद्धा अपेक्षित असतो. बरोबर. आणि जेव्हा हा पूर्णपणे साकार होतं तेव्हा आपण असं म्हणतो की ही फॅशन चळवळ आहे. उदाहरणार्थ काही लोअर जातीमधले कनिष्ठ वर्गातील लोक हे उच्च वर्गातील लोकांना अनुसरण करतात, त्यांना फॉलो करतात. आणि त्याच्यातून ते नुसते ड्रेस पॅटर्न फॉलो करत नाहीत, तर त्यांचं बोलणं चालणं, त्यांच्या रूढी परंपरा ह्या सुद्धा फॉलो करतात. याला आपण फॅशन चळवळ म्हणतो. आता मूलभूत चळवळींमध्ये आणखीन 2 नवीन चळवळी आपणास आढळतात. पुनरुज्जीवन चळवळीमध्ये आपण आपल्या जुन्या रूढी परंपरा ज्या असतात त्या अनुसार एक जीवन जगतो आणि त्यात एक नाविन्यपूर्णता आणत असतो आणि ह्या नाविन्यपूर्णतेतून आपण एक चळवळ उभी करत असतो. जसं प्रार्थना समाज ही एक चळवळ होती, ती पुनरुज्जीवन चळवळ होती. आणि तशीच देशीवादी चळवळ एक आहे. देशीवादी चळवळीमध्ये जुन्या काही आपली मूल्य जी होती, जुनी मूल्य, ती मूल्य किंवा संस्कृती त्यातले काही भाग आपण पुन्हा जिवंत करत असतो आणि ते फॉलो करतो. उदाहरणार्थ आर्य समाज ही जी चळवळ होती यामध्ये आपण जुन्या परंपरा, वर्णाश्रम तसाच राहावा असं त्यात सांगितलंय, परंतु नव्या अर्थाने. जुना जो अर्थ आहे तो नव्हे. म्हणजे त्याच्यात आपण वर्णाश्रम म्हणजे आपण त्याच्यामध्ये कनिष्ठ वर्ग उच्च वर्ग असं मानलेलं होतं, परंतु आर्य समाजामध्ये नवीन पद्धतीने त्याला अर्थ लावलेला होता. वर्ण हा तुमच्या जन्मावरून ठरणार नाही, तर तुमच्या कृतीवरून ठरेल, कामावरून ठरेल, तुमच्या कृतीवरून ठरेल. म्हणजे वर्णाश्रम जरी त्यांनी कायम ठेवला तरी तो वेगळ्या पद्धतीने. म्हणजे ही सुद्धा एक चळवळच होती आणि ह्या चळवळीला आपण देशीवादी चळवळ म्हणतो. सामाजिक चळवळींच्या कारणमीमांसा 3 आहेत. आता या 3 कारणमीमांसा कोणत्या, तर सांस्कृतिक प्रवाहन, याला इंग्रजीत आपण कल्चरल ड्रिफ्ट असं म्हणतो. आणि दुसरं आहे सामाजिक विघटन म्हणजे सोशल डिसऑर्गनायझेशन, सामाजिक विघटन. आणि तिसरं आहे सामाजिक असंतुलन म्हणजे सोशल डिसबॅलन्स. तर अशा ह्या त्या 3 कारणमीमांसा आपण जर बघितल्या तर पहिल्या कारणमीमांसेत आपल्याला असं आढळतं की जी आपली परंपरा आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा. जसं आपण याआधी डिस्कशन केलं, चर्चा केली की स्त्री ही पुरुषांबरोबर येऊ इच्छिते, तेव्हा हे सांस्कृतिक प्रवाहन आहे, ही कल्चरल ड्रिफ्ट आहे. म्हणजे त्यांच्या वर्तनात हा बदल आहे, परिवर्तन आहे. तसंच सामाजिक विघटन म्हणजे एखादी सामाजिक व्यवस्था केव्हा डळमळीत होते तेव्हा चळवळी आकार घेतात. तर या सामाजिक विघटनामागे आपण जेव्हा एखादा नेता मंडळी बघतो, एखादी नेता मंडळी आपल्याला म्हणते की आम्ही तुम्हाला
हे देऊ ते देऊ आश्वासनं देतात आणि मतदान झाल्यावर निवडून आल्यावर ते तुमच्याकडे बघत सुद्धा नाही, पाठ फिरवतात. तेव्हा ह्यामध्ये काय घडतं, तर ज्या लोकांनी निवडून दिलेलं असतं त्यांच्यामध्ये एक निराशा येते आणि ते त्यांना काहीतरी आपण चुकीचं केलं असं वाटायला लागतं. तेव्हा सामाजिक विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्याला सामाजिक विघटन म्हणतो आपण. म्हणजे चळवळीमधलं जे एक कारण मीमांसा आहे ते सामाजिक विघटन. आणि तिसरं म्हणजे सामाजिक असंतुष्टता. आता सामाजिक असंतुष्टता जी आहे ती कशामुळे घडते, तर ह्यासाठी विम दांडेकरांचा जो अभ्यास आहे त्यांनी सामाजिक असंतुलन हे एका अभ्यासातून शोधून काढलं की आरोग्य सेवा ही काही जिल्ह्यांमध्ये व्यवस्थित पुरवली जाते, काही तालुक्यांमध्ये व्यवस्थित पुरवले जाते, सगळे डॉक्टर येतात, तिथे दवाखाना असतो. पण काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये दवाखानाही नसतो आणि डॉक्टरही नसतात. तर हे असंतुलन जे निर्माण होतं त्यातून एखादी चळवळ घडू शकते, या सामाजिक असंतुलनातून. म्हणजे याच्यामध्ये सामाजिक सापेक्षता ही महत्वाची असते. सामाजिक सापेक्षता म्हणजे एक माणूस मोठा झाला, त्याला विशिष्ट हे मिळालं म्हणून, फायदे मिळाले म्हणून, किंवा त्याला विशिष्ट सपोर्ट आधार मिळाला म्हणून. तर याच्यामधून सापेक्ष वंचितता म्हणजे एक पुढे गेला एक मागे राहिला, तो कशावरून, तर हे सुद्धा एक कारण मीमांसा असू शकते सामाजिक चळवळीमध्ये. दुसरं म्हणजे सामाजिक अन्यायाची जाण जेव्हा निर्माण होते, जसं अस्पृश्यांबाबत एखादा महारमांग समोरून गेला तर त्याने ब्राह्मणाच्या समोरून चालायला नको, रस्त्याच्या बाजूला थांबायला पाहिजे. किंवा ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिश समोरून आल्यावर भारतीय माणसाने त्याला सलाम ठोकायला पाहिजे, अशा ज्या पद्धती आहे, तेव्हा सामाजिक अन्यायाची जाण झाली म्हणजे त्यातून सामाजिक चळवळ निघू शकते, पुढे येऊ शकते. म्हणजे गांधीजींना जसं रेल्वेच्या डब्यातनं त्या काळी काढून बाहेर टाकलं होतं आणि मग तिथनच एका वेगळ्या सामाजिक चळवळीचा उदय झाला, म्हणजे गांधीजींनी तो सुरू केला होता. त्या पद्धतीनेच सामाजिक अन्यायाचं जाण जेव्हा होते तेव्हा सामाजिक चळवळ पुढे येऊ शकते. तसंच आता दर्जातील विसंगती, ही दर्जातील विसंगतीमुळे सुद्धा एक चळवळ उभी राहू शकते. उदाहरणार्थ आंबेडकरांना बडोद्यामध्ये जेव्हा एका अधिकाराची नोकरी मिळाली, त्यांच्या हाताखाली जो नोकर होता त्याला त्यांनी पाणी आणायला सांगितलं तर त्याने पाणी दिलं नाही, कारण आंबेडकर हे दलित होते आणि हा जो नोकर होता तो ब्राह्मण होता. तेव्हा ही एक सोशल इनकन्सिस्टन्सी, स्टेटस इनकन्सिस्टन्सी जी आहे यातून सुद्धा चळवळ उभी राहते. म्हणजे चळवळीची कारण मीमांसा या तीन गोष्टीतून येते. ती म्हणजे एक सांस्कृतिक प्रवाहन, सामाजिक विघटन आणि सामाजिक असंतुष्टता. अशा पद्धतीने ही सामाजिक चळवळीची कारण मीमांसा करता येईल. वा सर, तुम्ही सामाजिक चळवळी मागची कारण मीमांसा फार चांगल्या रीतीने स्पष्ट केलेली आहे. तर मला असं सांगा की या सामाजिक चळवळीचे काही टप्पे असतात का आणि ते कोणते आहेत? सामाजिक चळवळीमध्ये जे टप्पे असतात ते विविध लोकांनी विविध पद्धतीने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः डाउसन आणि गेटेस याने 4 टप्पे दिलेले आहेत आणि ते फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक अस्वस्थता म्हणजे इंग्रजीमध्ये तो सोशल अनरेस्ट असं म्हणतो. आणि दुसरा टप्पा जो आहे लोकांची उद्दीपित अवस्था, लोकांची उद्दीपित अवस्था म्हणजे पॉप्युलर एक्साइटमेंट असं त्याला तो इंग्रजीत म्हणतो. पॉप्युलर एक्साइटमेंट म्हणजे सोशल अनरेस्ट, पॉप्युलर एक्साइटमेंट, ह्या 2 अवस्था झाल्या, हे 2 टप्पे झाले. आणि तिसरा जो टप्पा आहे तो औपचारिकता, त्याला इंग्रजीतून तो फॉर्मलायझेशन म्हणतो. असा हा तिसरा टप्पा. आणि चौथा टप्पा जो आहे तो संस्थात्मकता म्हणजे इन्स्टिट्यूशनलायझेशन, त्याला इंग्रजीत इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणतात. म्हणजे आपण एकूण 4 टप्पे बघितले, सोशल अनरेस्ट, पॉप्युलर एक्साइटमेंट, नंतर फॉर्मलायझेशन आणि चौथा टप्पा इन्स्टिट्यूशनलायझेशन. असे हे 4 टप्पे आहे. याच्यानंतर जो अभ्यास झाला त्याच्या पुढे ब्लूमरने काही महत्वाचे टप्पे दिलेले आहेत. त्या ब्लूमरच्या टप्प्यांमध्ये हे सहजपणे आपण लक्षात येतील असे टप्पे आहेत.
त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे विरोध दर्शविणे बर म्हणजे एजिटेशन. बर दुसरा टप्पा आहे चळवळीचा हां स्वपक्षाभिमान बर. विकसित करणे, बर विरोध करणे आणि त्यातून पुढे स्वपक्ष अभिमान आहे तो विकसित करणे. बर आणि तिसरा टप्पा जो आहे हं. तो नीतिमत्ता विकसित करणे. त्याचप्रमाणे कृतिशील डावपेच, बर कुठल्याही चळवळीमध्ये कृतिशील डावपेच हे महत्वाचे असतात. बरोबर. अशा पद्धतीने हं. आता 4 टप्पे दिले होते ते डावसन आणि डावसनचे. गेटिसने, हो हो परंतु ब्लूमरने 5 टप्पे दिलेले आहेत. हं. तेव्हा आज आपण काय पाहिलं हं. तर सामाजिक चळवळ संकल्पना याचा अभ्यास घेतला. बरोबर. आता सामाजिक चळवळीचा अभ्यास करताना आपण प्रथम सामाजिक चळवळीच्या व्याख्या पाहिल्या. हं. आपण प्रत्येक व्याख्येतून साधारण काय संदर्भ निघतात हं. त्याची ठळक वैशिष्ट्य पाहिली बरोबर. आणि या ठळक वैशिष्ट्यानंतर आपण सामाजिक चळवळीचे प्रकार किती हं. व कोणते बरोबर. हे पाहिलं. बरोबर. आता सामाजिक चळवळीचे प्रकार बघताना हं. आपण सामाजिक चळवळी मागील कारण मीमांसा सुद्धा बघितली अगदी बरोबर. आणि कारण मीमांसा बघितल्यानंतर आपण प्रत्यक्ष याच्यात सामाजिक चळवळीत येणारे घटक याचा अभ्यास केला. हे घटक कसे बघितले? आपण 5 टप्पे अभ्यासले. बरोबर. या घटकासाठी आपण 5 टप्पे अभ्यासले. अगदी. आज तुम्ही ही जी काही माहिती दिली सामाजिक चळवळीची संकल्पना ज्या वेगळ्या तऱ्हेने तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगितली त्याचा त्यांना नक्कीच या अभ्यासक्रमासाठी उपयोग होणार आहे. आणि नुसतं विद्यार्थ्यांनाच नाही सर, तर सामाजिक चळवळीत काम करणारे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जी माणसं आहेत त्यांना पण या माहितीचा ती चळवळ पुढे होण्याच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने पण त्याचा चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. आज आपण इथे आलात आणि आम्हाला ही एक छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.